मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्त्वाच्या आणि शिक्षाप्रद विषयाला. शिवाजी महाराज आणि भगवद्गीता या दोन गोष्टींचा एकमेकांशी काय संबंध असू शकतो? भगवद्गीतेतील अर्जुन आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी वर्णन केलेले दगलबाज शिवाजी यांची तुलना का केली गेली असेल? शिवराय केवळ तलवारीच्या जोरावर पराक्रम करणारे योद्धा नव्हते, तर ते विचारधारेचे महान योद्धा होते. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी त्यांनी नीती, धर्म, न्याय आणि राष्ट्रधर्म यांचा योग्य संगम साधला. मात्र प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल्या लेखनात शिवाजी महाराजांना दगलबाजातील योगीराज असे का संबोधले? ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपण भगवद्गीतेतील अर्जुनाच्या द्विधेची आणि शिवरायांच्या धोरणांची तुलना करूया, ती सुद्धा लेखकांच्या भाषेत. श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त केले, तसेच शिवाजी महाराजांनी सुद्धा आपल्या भूमातेच्या मुक्तीसाठी शस्त्र उचलले. पण अर्जुन आणि शिवरायांच्या विचारात नेमका काय फरक होता? चला या ऐतिहासिक आणि विचार प्रवर्तक प्रवासाला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया शिवाजी महाराजांचे अद्वितीय व्यक्तिमत्व आणि त्यांचा राष्ट्रधर्माबद्दलचा दृष्टिकोन. मित्रांनो, आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यापूर्वीचे व्हिडिओ जर आपण पाहिले नसतील तर ते सुद्धा पाहायला विसरू नका. सुरुवात करूया पृष्ठ क्रमांक 28 ते 31 वरील लेखकांचे विचार त्यांच्याच भाषेत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये शिवाजी महाराजांबद्दल जो काही एकेरी उल्लेख आहे किंवा ज्या काही शिवाजी महाराजांना उपमा दिलेल्या आहेत त्या लेखकांनी दिलेल्या आहेत, त्यामुळे याबद्दलचा गैरसमज आपण करू नये. सुरुवात करूया लेखकांचे विचार जाणून घ्यायला. पृष्ठ क्रमांक 28 ते 31. शिवाजींचे ध्येय काय होते? शिवाजी काय मुसलमानांचा द्वेष्टा होता? मुळीच नाही. तो कोणाचाच द्वेष्टा नव्हता. शिवाजींची मायभूमी गुलाम होती, त्या गुलामगिरीचा तो द्वेष्टा होता आणि गुलामगिरीचा द्वेष करून तिला रसातळातून बाहेर नेण्याचा प्रयत्न करणे हा तर प्रत्येक मनुष्याचा निसर्गदत्त अधिकारच आहे. लौकिकी धर्मापेक्षा हा राष्ट्र स्वातंत्र्याचा धर्म उद्दीपित करणे हे मोठे कौतुकास्पद कार्य आहे. शिवाजीला हे महत् कार्य पार पाडायचे होते. महाराष्ट्र मराठ्यांचा, त्यावर इस्लामी सत्ता काय म्हणून मराठ्यांच्या राजकारणी स्वयंनिर्णयाचे हे इस्लामी मक्तेदार कोण? हे मक्तेदारी आम्हाला साफ नको. मी मराठ्यांना दास्यमुक्त करीन या उदात्त महत्वाकांक्षेने बालवयातच फुरफुसलेल्या शिवाजीला प्रत्यक्ष कार्य करताना येणाऱ्या संकटांचा अखिल महाराष्ट्र भवितव्यतेच्या जबाबदारीकडे एकाग्र लक्ष देऊन बनेल तसा फडशा पाडणे हे कर्तव्य प्राप्तच होते. त्यांनी अफझलखानाचा कोथळा फोडला कारण तो मुसलमान होता म्हणून अशी समजूत करून घेणे हा गाडी व गाढवपणा आहे. अफझलखानाच्या स्वारीचा उद्देश त्याने विजापुरास मारलेली पैज, येताना वाटेत केलेले अत्याचार आणि शिवाजींविरुद्ध रचलेला व्यूह न जाणण्या इतका शिवाजी बावळट नव्हता. अफझलखान म्हणजे महाराष्ट्राच्या उदयोन्मुख स्वातंत्र्यावर प्रस्थापित आदिलशाही सत्तेने फेकलेला बॉम्बगोळाच आहे. हे त्या तरुण राष्ट्रवीराची बालंबाल खात्री पटल्यामुळेच शिवाजी आपल्या कर्तव्याची दिशा ठरवूनच त्याच्या डावाशी प्रतिडाव खेळला. अखेर अतुल्य प्रसंगावधानाने त्याने त्याला त्याच्याच युक्तीने गारद केले. शिवाजीचा महाराष्ट्र स्वातंत्र्याचा उद्योग म्हणजे सहजगत्या टाचेखाली विझणारी ठिणगी नव्हे, हे त्याने विजापूरच्या प्रत्यक्ष निदर्शनास आणून दिले. शेक्सपियरच्या हॅम्लेटला गीताशास्त्राचे पाठबळ नव्हते म्हणून त्याचे जगावे का मरावे या शंकेचे पर्यवसान दुःख पर्यवसायी झाले होते. हिंदुजन गीतेशी बेईमान झाले म्हणून आज ते साऱ्या जगाच्या पखालीचे बैल बनले आहेत. प्रत्येक राष्ट्र संसारापुढे जगावे की मरावे हाच प्रश्न नेहमी
पडत आलेला आहे आणि तो सोडविण्याच्या कुशलतेनेच त्या त्या राष्ट्राच्या उन्नती अवनतीचा इतिहास रंगविलेला आहे. आज प्रत्येक गुलाम राष्ट्रापुढे हाच प्रश्न आहे. आपल्यापुढे तोच आहे, शिवाजी पुढे तोच होता आणि अर्जुनापुढेही तोच होता. अर्जुनाला सुद्धा कर्म कोणते आणि अकर्म कोणते हाच मोह पडला होता. त्याचे मन साधुत्वाच्या कल्पनेने वितळू लागले होते आणि राजकारणपटू मुत्सद्याग्रणी श्रीकृष्णाने वेळीच त्याच्या भ्रमाचे निरसन केले नसते तर अर्जुनाच्या कपाळी नामर्द षंडत्वाचा काळीमा कायमचा लागला असता. भारतीय महायुद्ध हिंदूतले होते. एकाच राजघराण्यातल्या दोन चुलत तंटातले होते. आप्तस्वकीयातील रक्तपाताचा प्रसंग कौरव किंवा पांडव यापैकी कोणीतरी एकाचा विध्वंस झाल्याशिवाय भरतखंडाच्या राष्ट्रीय भवितव्यतेचा महत्त्वाचा प्रश्न सुटणारा नव्हता. अर्जुनासमोर सारा गोतावळा युद्धासाठी सज्ज उभा. भीष्म द्रोणासारखे पूज्य गुरुवर्यही सामन्याला समोर. अहिंसा परमधर्म, मग यांच्यावर शस्त्र चालवावी की नाही हा सारा गोतावळा ठार मारून मी मिळवणार काय? भारत साम्राज्य, त्यापेक्षा संन्यास काय वाईट? युद्धातील रक्तपात व अत्याचार हे कर्म का अकर्म असल्या लौकिकी विचारांनी अर्जुन भांबवून गेला. त्याला राजकारणी दगलबाजी म्हणजे मोठे पाप वाटू लागले. तो साध्या संसारी माणसाप्रमाणे महायुद्धाच्या उद्देशाकडे व त्यातल्या अत्याचारांकडे पाहू लागला. त्यामुळे नीती, न्याय, धर्म, सत्य यांची विकृत रूपे त्याला दिसून कर्तव्याचा त्याला विवेकच उरला नाही. मिथ्या साधुत्वाच्या कल्पनेने अर्जुनाच्या पौरुषत्वाला अविवेकी लागत असलेली वाळवी झाडण्यासाठी श्रीकृष्णाला कितीतरी प्रयत्न करावे लागले. नीती सांगितली, विवेक पढवला, अखेर दमदाटी सुद्धा केली. तेव्हा कोठे हे सव्यसाची धनंजय युद्धाला प्रवृत्त झाले. आता शिवाजींकडे पहा. हिंदवी स्वराज्य व्हावे हे श्रींच्या मनात फार आहे. या ध्येयाच्या सिद्धीसाठी झगडताना शिवाजींवर अनेक प्राणघातक व ध्येय विध्वंसक प्रसंग आले, परंतु प्रत्येक मुकाबल्याला तो आपल्या कर्तव्याचा मार्ग स्पष्ट आखूनच त्याला बेधडक स्वतः तोंड देत गेला. शाहिस्तेखानावरील मुकाबला घ्या, अफझलखानाच्या दगेबाजीवर केलेली मात घ्या, शहाजीराजांच्या सुटकेसाठी केलेले कारस्थान घ्या, आग्र्याहून निसटण्याची योजना घ्या, काय वाटेल तो प्रसंग घ्या. त्यात कर्तव्याची स्पष्ट कल्पना करून निधड्या छातीने शिवाजी त्याचा फडशा पाडीत गेला. अर्जुनाप्रमाणे शिवाजी कधी भांबावला नाही, कधी संन्यास घ्यायला उठला नाही. बगलबाज अर्जुन आणि दगलबाज शिवाजी या तुलनेत विचारांचे ब्रह्मांड आहे. भारतीय समरभूमीवरील अर्जुन आणि प्रतापगडावर अफझलखानापुढे उभा ठाकलेला शिवाजी यांची तुलना केली तर अर्जुनापेक्षा शिवाजी शतपट श्रेष्ठ ठरतो. काका, मामा, आप्पा, बाबा यांना कसे मारू या क्षुद्र कल्पनेला बळी पडून विहित कर्तव्याला बगल मारून पळू पाहणारा बगलबाज अर्जुन पहा आणि भेटीचे सोंग करून दगा देण्यास आलेल्या दगाबाज अफझलखानाला त्याच्याच युक्तीने गारद करणारा कर्तव्य तत्पर सवाई दगलबाज शिवाजी पहा. म्हणजे कर्तव्याचे कोडे थोडे तरी सुटेल. अफझलखानाला ठार मारल्याशिवाय किंवा त्याच्या हाती शिवाजी जिवंत किंवा मेलेला सापडल्याशिवाय त्या मुकाबल्याचा निर्णयच लागणार नव्हता. अर्थात अफझलखानाला मारीन किंवा मरेन असा अटीतटीचा सामना देण्याच्या तयारीनेच शिवाजी प्रतापगड चढला आणि त्याच्या अलौकिक प्रसंगावधानाने त्याने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. हिंदवी स्वराज्याच्या प्राणप्रतिष्ठेसाठी स्वतःचा प्राण देणे अथवा अफझलखानाचा प्राण घेणे यापेक्षा तिसरा मार्ग शिवाजींपुढे नव्हता. अर्थात ते कर्तव्य त्याने मोठ्या कुशलतेने पार पाडून योग कर्म सुकौशल्यम या गीतोक्तीप्रमाणे राजकारणी दगलबाजातील योगीराज ही आपली कीर्ती जगजाहीर केली. श्रीकृष्णाने गीता सांगितली अर्जुनाला, पण
ती प्रत्यक्ष आचरणात आणून महाराष्ट्राचा राष्ट्रधर्म भगवद्गीतेत आहे हे सप्रमाण सिद्ध केले दगलबाज शिवाजीने, भगलबाज अर्जुनाने नव्हे. गीतेचे पांग पांडवांनी फेडले नाहीत, तर ते शिवाजीने फेडले. महाभारतातील इतिहासाला आपल्या बुद्धी प्रभावाने रंगवून चिरंजीव आपल्या दगलबाज श्रीकृष्णाला भगलबाज अर्जुनापेक्षा दगलबाज शिवाजी हाच खरा शिष्य व अनुयायी लाभला, यात मुळीच संशय नाही. अर्थात यत्र योगेश्वर कृष्ण हा श्लोक यापुढे यत्र योगेश्वर कृष्ण यत्र शिवराय भूपती तव श्रीवीर्जयो भूती ध्रुवा नीतिर्मतीर मम असाच वाचला पाहिजे. बोला दगलबाज शिवाजींचा जय जयकार. अशा प्रकारच्या आक्रमक भाषेत लेखक आपले विचार इथे मांडताना दिसतात. शिवाजी महाराज आणि भगवद्गीता या दोन विचारांमध्ये असलेले साम्य आणि अंतर आपण इथे लेखकांच्या भाषेत या व्हिडिओत पाहिले. अर्जुनाच्या दुविधेचा शेवट श्रीकृष्णाच्या गीता उपदेशाने झाला, तर शिवरायांनी स्वतःच आपली वाट ठरवली. गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त केले आणि शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी रणांगण गाजवले. प्रबोधनकार ठाकरे यांनी दगलबाज शिवाजी या शब्दाचा उपयोग शिवरायांच्या व्यूह रचनांसाठी केला, मात्र त्याचवेळी त्यांना योगीराज असेही संबोधले. याचा अर्थ असा की शिवराय केवळ तलवारीचे धारक नव्हते, तर ते एक धोरणी राजकारणपटू आणि दूरदर्शी नेतृत्व होते. त्यांनी धर्म आणि नीती यांचा योग्य समतोल साधत स्वतंत्र हिंदवी स्वराज्य उभारले. आज आपण इतिहासाचा अभ्यास करत असताना हे लक्षात घेतले पाहिजे की शिवाजी महाराज हे केवळ एका जात धर्म किंवा प्रांताचे नसून ते संपूर्ण भारतभूमीचे अभिमान आहेत. त्यांच्या विचारधारेचा आणि कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास केल्यास आपल्या जीवनासाठीही प्रेरणा मिळते. म्हणूनच शिवरायांचा आदर्श फक्त भूतकाळांपुरता मर्यादित न ठेवता तो आपल्या वर्तमान आणि भविष्यासाठी मार्गदर्शक बनूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुढील ऐतिहासिक आणि विचार प्रवर्तक विषयांसाठी आमचे चॅनलला सबस्क्राईब करा आणि या पुस्तकाची संपूर्ण व्हिडिओ सिरीज पाहायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.